देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी आप्पा जामकरला लांब ठेवत असतात. आता गुरुजीच्या घरी खूप गोंधळ चालू असतो, कारण जामकर जातात आणि आप्पा म्हणतात, आता इथं कशाला आलात? तुमचं काय काम आहे? तुम्हाला कोणी बोलवलं आहे? जामकर म्हणतात, पोस्टमार्टम केल्याशिवाय तुम्ही अंत्यसंस्कार कसे करू शकता? आप्पा म्हणतात, तुमचा काय संबंध याच्याशी? अहो, आमच्या गावाचा मामला आहे, तुम्ही कशाला नसती लुडबुड करताय? हे बघा जामकर साहेब, तुम्हाला आधीच सांगून ठेवतो, आमच्यामध्ये पडू नका. जामकर म्हणतात, 2 बायकोवाले देशमुख हे जे 2 खून झाले ना, ते तुमच्यामुळे. याला जबाबदार तुम्ही आहात. आप्पा म्हणतात, तुम्ही म्हणले म्हणून तसंच थोडी आहे. जामकर म्हणतात, आमच्या कामाच्या मध्ये मध्ये येऊ नका. आप्पा म्हणतात, येणार. तुम्हाला काय करायचं ना, घ्या करून. आता मात्र दोघांची खूप बाचाबाची चालू असते आणि आप्पा जरा जास्तच बोलत असतात. जामकर पिस्तूल काढतात आणि आप्पावर रोखतात. आता मात्र सगळेच हादरतात, पण आप्पा म्हणतात, मारा मारा मला, मी काय घाबरतोय वे? आता जामकर म्हणतात, ह्या खुनाला जबाबदार तुम्ही आहात आणि आरोपाखाली मी तुम्हाला अटक करत आहे. सुधाकर यांना बेड्या ठोक. फुलवे म्हणते, अहो गप्प बसन तुम्ही. आता रणजी पण आपण गप्प करत असते. आजी म्हणते, चिवड्या तू गप की. अरे त्यांचं काम आहे, त्यासनी करू दे. रणजी म्हणते, सुद्या अरे सांग की जामकर साहेबांना. सुधाकर म्हणतो, आहे मी काय सांगणार आहे? अगं हे आप्पा सारखे पोलिसांच्या कामात आडवे येतात. रणजी म्हणते, ओ गप्पा की तुम्ही. आता अटक म्हटल्यावर आप्पांचा चांगलाच माज उतरतो. मंगे आजी त्या सगळे आप्पांनाच बोलत असतात, त्यामुळे आप्पांचीही बोलती बंद होते. पण लाली मात्र चांगलीच हदरते आणि मनात म्हणते, इथं जर जामकर साहेबांना यांच्याबद्दल काही सापडलं तर हे तर कायमची जेलमध्ये जातील. माझं काय होणार? आता आप्पा तर गप्प बसतात, पण लाली बोलायला लागते आणि म्हणते, अहो जामकर साहेब ही म्हातारी होती, तिला धड उठताही येत नव्हतं. उठायला गेली, भिंतीला डोकं आपटलं आणि मेली. आता यामध्ये खून कुठून आला आणि उगाचच पोस्टमार्टम करून काय मिळणार आहे? अहो त्यापेक्षा आर्याताईला शोधा. सापडल्या का आर्याताई? आर्या म्हटल्यावर जामकरही इमोशनल होतात आणि म्हणतात, नाही माझी चिमणी अजून नाही सापडली. ती म्हणते, हाय का आता? आर्याताई सापडले नाही आणि तुम्ही इथं काय करताय? अहो बघा, त्यांना तुमची गरज असेल, कुठेतरी संकटात सापडले असतील. मी काय म्हणते जामकर साहेब, त्यांचा फोन लागत असेल ना? जामकर म्हणतात, नाही फोनही लागत नाही, स्विच ऑफ येतोय. आता मात्र लाली जामकरच्या डोक्यामध्ये आर्या घालून देते आणि म्हणते, बघा की अहो घरी आले असतील. इकडे सगळा गोंधळ चालू असताना देवीसिंग आर्याला शोधत गावभर फिरत असतो, पण काही केल्या त्याला आर्या काय सापडत नाही. तो आता विचार करतो, ते प्रेग्नन्सीचे रिपोर्ट ते जामकरच्या हाती लागले की सगळा आरोप माझ्यावर येणार. तो आता जामकरच्या घरी जातो आणि दार उघडतो आणि म्हणतो, हे आर्याने प्रेग्नन्सीचे रिपोर्ट कुठे ठेवले असतील? तो घरभर शोधतो, पण त्याला रिपोर्ट कुठेही सापडत नाही. तो आता फ्रीज उघडायला लागतो आणि त्याला ठसका येतो. आता फ्रीज उघडल्यानंतर देवीसिंगला दिवसा तारे दिसतात. तो आर्याची डेड बॉडी इथे इथे कुणी ठेवली? आता जेनी कुणी ठेवली त्याची कमाल म्हणून तो डोक्यालाच हात लावतो, खाली बसतो आणि आर्याकडे बघत म्हणतो, पहिले ह्या डेड बॉडीची विल्हेवाट लावी लागणार. आता ओढतच घेऊन जात असतो, तेवढ्यात जामकरच्या गाडीचा आवाज येतो. आता देवीसिंग डोकून बघतो तर जामकर पळत येत असतात. आता तर देवीसिंगच्या पायाखालची जमीनच सरकते. तो तर जामकर मेलो आता. जामकर दारू काढतात आणि म्हणतात, चिमणे चिमणे कुठेस तू? ते किचनमध्ये जातात, पण चिमणी कुठेही दिसत नाही. आता जामकर निघणार, तेवढ्यात त्यांच्या अंगावर पाणी पडतं, कारण आर्याला फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तिच्या अंगाला बर्फ लागलेला असतो. जामकरच्या भीतीने देवीसिंग आर्याची डेड बॉडी माळ्यावर ठेवतो आणि स्वतः पण माळ्यावर चढतो आणि आता एक्झॅक्ट खाली जामकर उभा असतात आणि त्यांच्या अंगावर पाणी पडतं. आता पुढचा नंबर कुणाचा असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.